तर आपण ही आताची दृश्य पाहतोय। राहुल गांधी हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। ठिय्या आंदोलनाला त्यांनी सुरुवात केलेली आहे। काही वेळापूर्वीच ते पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। साहिल नावाचा विद्यार्थी देखील त्यांच्यासोबत आहे। सीजेपीच्या या आंदोलनामध्ये साहिलवरती पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता। हा पॅलेट गनचा वापर करताना नेमकी कोणाची परवानगी पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली होती या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आणि FIR का दाखल केला नाही या संदर्भात चर्चा करण्यासाठी राहुल गांधी हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। पॅलेट गनचा वापर हा केलाच कसा जाऊ शकतो विद्यार्थ्यांवरती, हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि वारंवार या संदर्भात सरकारला विचारलं असता सरकारने देखील यावरती अद्याप तरी कुठलंही उत्तर दिलेलं नाहीये। खरं तर पॅलेट गनचा वापर हा अतिशय संवेदनशील मानला जातो। याविषयी अधिक बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सपकाळजी, आपण पाहतोय स्वतः राहुल गांधी हे नवी दिल्लीतील पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। आंदोलनाचा भाग जो आहे तो रीतसर तक्रार दाखल करून न घेतल्यामुळे आंदोलनाची लोकशाहीला वाचवण्याची भूमिका राहुल गांधींनी घेतलेली आहे। ज्यांच्यावर पॅलेट गनचा वापर केला त्या परिवारातील सदस्य, त्यामध्ये जखमी झालेले व्यक्ती, हे जर तिथे इजा पोहोचल्यामुळे आणि त्यांच्यावर कोणी आदेश न देता जर बंदुका चालवल्या गेले असतील तर त्यांनी रीतसर पोलिसांनी त्याचा गुन्हा दाखल करून घ्यायला हवा। हे साधं सोपं कायदा आणि सुव्यवस्थेचं गणित जे आहे ते सरकारला सांभाळता येत नाही। केंद्र सरकार कुठेतरी पळ काढते आणि या लोकांच्या हक्काकरता, नागरिकांच्या हक्काकरता राहुल गांधींना आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागली आहे। हे सरकारचं फार मोठं केंद्र सरकारचं अपयश आहे। सपकाळजी, आपण पाहिलं की राहुल गांधी यांनी संसदेत देखील हा मुद्दा लावून धरला होता। वारंवार त्यांनी अमित शहा यांना हजर राहण्यासंदर्भात देखील विचारणा केली होती। त्यावेळेला जे सत्ताधाऱ्यांचं म्हणणं होतं की त्यावरती कुठल्याही मंत्र्याचे किंवा कुठल्याही केंद्रीय मंत्र्याचे आदेश येण्याची आवश्यकता नसते। घटनास्थळावर जे काही प्रभारी वरिष्ठ पोलीस अधिकारी असतात किंवा सुरक्षा दलाचे कमांडंट असतात त्यांचे आदेश देखील या पॅलेट गनसाठी पुरेसे असतात। यामध्ये सरकारचं काहीही हात नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं। त्यावर तुमचं काय मत आहे? जबाबदारीपासून पळत आहे आणि पॅलेट गन चालवायचा आदेश कोणी दिला हेच सरकार सांगायला तयार नाही ना। मूळ मुद्दा जो आहे ते सरकारचं म्हणणं आहे, अमित शहाचं म्हणणं आहे की आम्ही पॅलेट गन चालवल्या नाही। आता जर चालवल्या नाही तर मग आतंकवाद्यांनी येऊन चालवल्या का संघातल्या लोकांनी येऊन चालवल्या का पोलिसांनीच चालवल्या? या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे आणि बिना आदेशाची पॅलेट गन जर चालली असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। सपकाळजी, राहुल गांधी यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। कुठलीही दखल त्यांची आतापर्यंत घेतली गेलेली नाही आहे। नेमकं कारण काय असू शकतं? यामागे कोणाचा हात असू शकतो? त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? नाही, हात त्याच्यात जग जाहीर आहे। कारण पॅलेट गन चालवल्या गेल्या हे त्रिकालबाधित सत्य आहे। हाताच्या कंगणाला आरसा कशाला अशी एकंदरीत परिस्थिती आहे। त्यामुळे ताबडतोबीने गुन्हे दाखल करून घ्यायला पाहिजे ते। आणि आंदोलनाची दखल काय म्हणतात? एवढ्या मोठी पॅलेट गन चालल्या, एवढ्या मोठा हिंसाचार त्या ठिकाणी झाला, बंदूक त्या ठिकाणी लाठी हल्ले झाले, याची जबाबदारी सरकार हे कुठे घेत नाही। त्यामुळे हे सर्व करता करविता मोदी आणि शहा आहेत, यामध्ये कुठलेही दुमत नाही। आणि राहुल गांधी हे आंदोलनाच्या अनुषंगाने लोकशाही वाचवत आहेत। संविधानाला अभिप्रेत गोष्टी जर घडत नसेल तर सत्याग्रह ते करत आहेत। सपकाळजी, तुम्ही साम TV सोबत जोडला गेलात आणि तुमची बाजू मांडली, आपली प्रतिक्रिया दिली, त्याबद्दल आपले आभार।